बऱ्याच वेळेला हा प्रॉब्लेम तुमच्याशी होत असेल, कारण क्लायंटच्या चुकीमुळे सुद्धा आपल्याला डबल काम लागू शकतं. आपल्या चुकीमुळे सुद्धा आपल्याला लागू शकतं, ते आपण निस्तरू शकतो. पण कधी कधी क्लायंटच्या चुकीमुळे आपल्याला डबल काम लागू शकतं. त्याचं उदाहरण मी तुम्हाला देते. ते का म्हणते, एका क्लायंटचे मी 3-4 ब्लाऊज शिवले आणि पट्टीने जो मापाला ब्लाऊज दिला होता त्या ब्लाऊजची तुम्हाला गंमत सांगते. मापाचा ब्लाऊज आता तिकडे अडकवलेला आहे आणि तिने हे 3 ब्लाऊज माझ्याकडे शिवायला टाकलेले आहेत. हे पहा, तिचे 3 ब्लाऊज आहेत. पैठणीवरचा आहे, हा सेमी पैठणी ब्रॉकेटवरचा आहे आणि हा तर पैठणीवरचा आहे. याची ब्लॅक साडी आहे, खूप सुंदर आहे. तर साड्या पाठीमागे असतीलच लावलेल्या. तर काय झालं गंमत सांगते, की क्लायंटच्या चुकीमुळे आपल्याला डबल काम कसं लागतं. सध्या एक एक काम होणं मुश्किल असतं. जो मापाला ब्लाऊज दिलेला आहे तो 1/2 इंच लूज आहे आणि जो दिलेला ब्लाऊज आहे त्याच्यापेक्षा सुद्धा 1/2 इंच मला अजून लूज करायला सांगितलेलं आहे आणि घातल्यानंतर पूर्ण ब्लाऊज स्लीवमध्ये लूज झालेला आहे. सो मला पुन्हा ते फिटिंग करावं लागलेलं आहे. म्हणजे क्लायंटच्या चुकीचं सुद्धा आपल्याला निस्तरावं लागतं नाही.